नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 36 साईजमध्ये कटोरी ब्लाउज कटिंग बघणार आहोत. तर मी तुम्हाला 36 साईजमध्ये डायरेक्ट कपड्यावर कटिंग दाखवते. आपण हे अस्तर घेतले 1 मीटर. ज्यावेळेस आपण डायरेक्ट कटिंग करतो, त्यावेळेला आपल्याला अस्तर हे जास्तच घ्यावं लागतं. तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड नावाने. दोन्ही चॅनलला जाऊन फॉलो करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण नवीन नवीन व्हिडिओ त्याच्यावर टाकतोय. तर सगळ्यात अगोदर आपण जे अस्तर घेतोय कधी पण त्याला प्रेस करून घ्या. काम दाखवताना मी कस्टमरच्या कामावर दाखवते. हा ब्लाऊज पीस आणि हे अस्तर. सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची. तर उंची कस्टमरच्या आवडीनुसार घ्यायची. 14.5ची उंची आहे. आता कस्टमरने हा ब्लाऊज दिलाय, हा काय माझ्याकडे शिवलेला नाही आहे, पण आपण याची उंची चेक करू. उंची चेक करताना कधी पण पाठीमागून चेक करायची असते, समोरून कधीच नाही. आता याची उंची किती आहे? जवळजवळ 14 इंच. तर आपल्याला ब्लाऊज हा 15 इंचावर आपल्याला कटिंग करायचं आहे, म्हणजे शिवून हा 14 इंचावर होऊन जाईल. तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. कधी पण आपल्याला पेपर पॅटर्नची गरज पडणार नाही. आपल्याला जर डायरेक्ट कटिंग करायची असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग करा. आपण जवळजवळ 5.5 ते पावणे 6 इंचावर जरी 36 साईजला शोल्डर कट केला तरी पण चालते. तेच माप आपण खाली पण टाकू 5.5. नंतर आपण एक लाईन आखून घेऊ. आता जेवढं शोल्डर घेतले तेवढा मोंढा घेतला पाहिजे असं काहीच नाही. मोंढा घेतले आपण जवळजवळ पावणे 6 इंच. आता त्याच्यामध्ये आपण 36चा चौथा भाग काढायचा आहे. तर कशा पद्धतीने काढायचा आहे? अशा पद्धतीने आपल्याला. आणि चौथा भाग येतोय 9. आपल्याला हा चौथा भाग आलाय. 9 वर आपण एक पॉईंट द्यायचा आहे आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली. ही लाईन आपण याला अशी लाईन आखून घ्यायची. आता मधून आपल्याला एक लाईन आखून घ्यायची. आता 1.5 इंचावर आपण एक पॉईंट देऊ आणि 1 इंचावर एक देऊ. हे कंपल्सरी 3 पॉईंट असतील. याच्या निम्म आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे. का ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं का आपल्याला आकार देताना कुठपासून आपल्याला आकार द्यायचा आहे, तर आपलं वळण एकदम परफेक्ट आलं पाहिजे. अशा पद्धतीने बघू शकतात. आता आपल्याला काय करायचं, लगेच गळा टाकून घेऊ. गळा आहे जवळजवळ 2.5 इंचाचा घ्या. 2.5 इंचाचा घ्या किंवा 2.25 इंचाचा जरी घेतला तरी पण चालते. आता पाठीमागचा गळा आपल्याला पाहिजे नसेल तर आपण कसा मोजला पाहिजे, तर एकतर आपण तिरका पण घेऊ शकतो किंवा मग आपण असं डायरेक्ट जरी घेतला तरी पण चालते. 9.5 इंच. तर आपण 9.5 मध्ये आपण अर्धा इंच मिक्स करू. 10 इंचाचा गळा घेऊ, कारण आपल्याला शोल्डर अर्धा इंच त्याच्यामध्ये गुंतवलं जातं. आता वरती आपण 2.5 इंच घेतले, तर खाली आपण 3 इंचावर एक मार्किंग करू. थोडासा गळा ब्रॉड येऊन जातो आणि छान पण दिसतो. आता आपण कमरेचं माप कसं घ्यायचं मी तुम्हाला दाखवते. एकतर आपण ब्लाऊज आपल्या जवळ आहेच, तर आपण मग डायरेक्ट जरी माप घेतलं तरी चालते, किंवा मग आता मी तुम्हाला हेच पद्धत दाखवते का ज्यावेळेस आपण हे हुक लावतो याच्यामध्ये, तर ही पट्टी आपल्याला पूर्ण सोडून द्यायची. लोकपट्टी सोडून द्यायची आणि जवळजवळ 33 इंच कंबर आहे. 33चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. चौथा भाग दुसरा भागाला 16.5 इंच आणि जवळजवळ 8.25 इंच आपला चौथा भाग आलाय. तर 8.25 इंचावर आपण एक मार्किंग करायचे. 8.25 इंचावर एक मार्किंग केली. 1 इंच आपला पाठीमागचा टक्स गेला आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन झाली. आता हे माप जवळजवळ एकदम सरळ सरळ आले, पाहू शकतात. आता आपल्याला याची कटिंग करायची. तर कटिंग करताना मी गळा कट करीत नाही, कारण आपल्याला अजून फ्रंट भाग पण कट करायचा आहे. आता ही बाजू खुली बाजू आपल्याकडून करून घ्यायची आणि ही बाजू याच्यावर ठेवून घ्यायची. आता जसं आहे तसं आपण याच्यावर थोडंसं प्रेस जरी केलं तरी लक्षात येऊन जाईल, आपले पॉईंट लक्षात आले पाहिजे. तर मग मी हे पूर्ण आखून घेते. असं आपल्याला कार्डशीट पेपरवर कटिंग करायची गरज पडणार नाही. बऱ्याच जणांना होतं का अगोदर पेपरवर कटिंग आणि नंतर मग अस्तरवर, ते आपला वेळ भरपूर वाया जातो.
तर पाहू शकतात. आता ही मार्किंग माझ्या लक्षात येते. आता इथपासून आपल्याला अर्धा इंच पुन्हा एकदा आतमध्ये यायचं आहे, कारण फ्रंट मोंडा अर्धा इंच आपला आतमधून असतो. बघू शकतात. आता आपल्याला कोणती मार्किंग लागते? आपण हे 5.5 पावणे 6 घेतले, शोल्डर 5.5. तर आपण गळा घेऊया. जो गळा आपण टाकल्या पाठीमागचा तोच गळा आपल्याला घ्यायचा आहे. जवळजवळ 7 इंच आपण कटोरीसाठी गळा घेऊ आणि नंतर याला गोल असा आकार द्यायचा आहे. बरोबर. आता आपल्याला क्रॉस पट्टीसाठी काय करायचं आहे? 1.25 इंच इकडच्या बाजूने घेतले आणि 2.25 इंच आपण ह्या बाजूने घेतले, जी आपली फिटिंग कडची बाजू आहे. बरोबर. ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची, पण ज्यावेळेस आपण क्रॉस पट्टीला आकार देतो त्यावेळेला आपण इथपासून उचलले वरती. बरोबर. आता आपली क्रॉस पट्टी ही 2 साईडला कटिंग होती. मग आपला फ्रंट भाग जोडल्याच्या नंतर कमी होऊ नये म्हणून मग आपण 1 इंच कंपल्सरी आपली क्रॉस पट्टी ही जास्त घेतलीच पाहिजे. ज्यावेळेस आपण क्रॉस पट्टीचा ब्लाऊज शिवतोय तर आपण 1 इंच जास्त घेतली. बरोबर. आता आपल्याला कटोरी काढायची आहे ही 5.5 इंचावर. थोडंसं आपण वरती 5.5 वर जाऊया आणि हा गळा देखील आपण 5.5 वर घेऊ, म्हणजे इथपर्यंत. आणि नंतर हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे एकदम इझी पद्धतीने. बघू शकतात. किंवा मग हे माप जरी आपण 2.5 इंचाचं जरी घेतलं तर बघू शकतात एकदम परफेक्ट आहे. तर आपली कटोरी एकदम व्यवस्थित बसून जाते. आता आपण याची कटिंग करू. आता कटोरी कशी वाढवायची मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. बरेच जण नवीन जोडले गेलेत